मित्रांनो, ज्या बैलाची प्रतीक्षा मैदानात तसे सोशल मीडियात असते की नक्की कशा पद्धतीने नियोजन होणार आहे, कशा पद्धतीनं हा बैल पळणार आहे, नेहमी चर्चेत असणारा मथुर. आणि आता मथुर सोबत आहेत. जर पेडगाव असेल, पुशेगाव असेल, मोठी मैदान असेल तर स्पेशली बैल असतो कुठं तर नेरमध्ये भैया यांच्याकडं, समीर भाई यांच्याकडं. मोठी जबाबदारी असते का बैल हा एवढा मोठा आला की दावणीला? खूप मोठी जबाबदारी असते संडे भाऊ. हम्म. कारण की एवढा मोठा बैल महाराजला टॉपचा आपल्या दावणीला म्हणजे आपल्याला पण खूप भाग्य आहे. आणि काल बैलाचा बड्डे झाला. तो बड्डे पण आपला दुसरं वर्ष आपल्या दावणीला साजरा करायला मिळाला यात आम्हाला खूप आनंद आहे. बरोबर. कारण बैलगाड्यात दिवस बदलले की नातेसंबंध बदलतात. पण 2 वर्ष बैल तुमच्याकडे येतोय, कमालीची कामगिरी करतोय, काय सांगाल या नातेसंबंधाबद्दल? काय सांगाल? दादाचे न माझे संबंध घरचे असल्यागत आहेत. मी आमचा हानभाऊ असेल आणि आमचे दादाचे एकदम क्लोज घरातले संबंध असल्यागत आहेत. आणि दादाला असं वाटत नाही की दुसरीकडे कुठं बैल ठेवलाय म्हणून. स्वतःच्या घरी असल्यागत बैल असतो. बरं. आणि बैल तसं सांभाळणं मुश्किल काय? अग्रेसिव्ह बैल आहे. ॲग्रेसिव्ह बैल आहे, तुम्ही बघताय आता शूटिंग मध्ये. आणि त्या दिवशी ह्याच्या पण मैदानात बघितलं असेल तुम्ही, सोनेरा केसरीच्या मैदानात खूप ॲग्रेसिव्ह बैल आहे. बरं. ॲग्रेसिव्ह बैल आहे म्हणूनच त्याची कामगिरी एक चांगल्या पद्धतीने आहे ॲग्रेसिव्ह पाळल्यामुळं. जसं कोरेगावात हॅट्रिक केली, सलग 3 वर्ष गुलालात राहणार, तशीच आता हॅट्रिक होती पेडगावची. पहिल्या वर्षी लक्ष्मणराव बरोबर, नंतर शाकीर राजा बरोबर. आणि ह्या वर्षीही हॅट्रिकसाठी सज्ज. काय सांगाल सातत्य आहे बैलाच्यात? सातत्य म्हणजे बैल आपण स्टॅमिनावर पळावतो, बैलाला काही जास्त त्रास देत नाही. तुम्ही बघता उष्णता एवढा त्रास आहे, उष्णता एवढी वाढलेली आहे तरी पण आपण सगळी बैल पळवतो. आपण काय 15 दिवसाच्या आत बैल नाही पळवत. आणि 100% आपला बैल ह्या वर्षी हॅट्रिक करेल ही अपेक्षा आम्हाला आहे. बरं. आणि अनेक त्याचे जे फॅन्स आहेत त्यांची दुआ आहे. मथुर आला की पब्लिक येतं, राहुल दादा आले की पब्लिक त्या पद्धतीनं येतं. प्रेम प्रेम भरपूर आहे, कनेक्टिव्हिटी भरपूर आहे, त्यामुळेच मुलाखती घेतोय. आणि विशेष म्हणजे काल बड्डे सुद्धा झाला. आता सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना उत्सुकता आहे, सोशल मीडियातनं बऱ्यापैकी माहीत झालं आहे कोणावर पैर आहे. तरी तुम्ही सांगा, कारण माहीत झालं आहे सगळ्यांना, आता उद्या कळेलच. आता विषय काय आहे, पेडगावच्या मैदानाला पावती टाकतानाच दोन्ही बैलांची नावं सांगितल्याशिवाय पावती घेत नाहीत. आपली गाडी आधी पळालेली आहे, उसाटण्याचा रायबा आणि आपला मथुर, दोन्ही बैल पळणार. मित्रांनो बघा, सगळ्यांना माहिती पाहिजे की मथुर कोणाबरोबर पळेल. मथुर आणि रायबा. आणि विशेष म्हणजे मैदान गाजवून ही जोडी पळते, म्हणजे अगोदर पळण्याचा अनुभव आहे जोडीला. ज्यावेळेस गाडी आपण पळावली त्यावेळेस गाडी गुलालात राहिली. मुंबईत सुद्धा एवढं मोठं मैदान होतं, त्या पण मैदानात दोन्ही बैल पळाली आणि 2 नंबरची मानकरी झालेली. मथुरचं जर पाहिलं तुम्ही एकंदरीत करिअर, वासरांबरोबर कमालीचा पळतो आणि त्यामुळेच रायबा घातलाय काय पायऱ्यात. त्यामुळंच रायबा पण घातलाय आणि गाडी पण पळते. आणि तुम्ही बोलताय तसं शिस्तीचा बैल आहे, म्हणजे वासरांच्या बरोबर जरी घातला तरी बैल शिस्तीनं पळतो आपला आणि कुठल्याही वासराला कुठला काही त्रास देत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांडे भाऊ की आपला बैल म्हणजे जे नवीन चेहरे आहेत त्यांना उजेड आणायचं काम आपला बैल करतो 100%. आता मथुरचं वैशिष्ट्य तुम्ही बघितलं, सातत्य आहे, त्याच्याबरोबर शिस्त लय आहे. तर तुम्ही सोडाय असता, अजून काय वैशिष्ट्य सांगाल ह्या 3 वर्षात? असं ज्यावेळेस सुरुवात होती सोडताना काय वैशिष्ट्य राहतंय ह्या बैलाचं? कारण बऱ्याचशा गोष्टी माहीत नाहीत. उटी कशी आहे मथुरची? सुट्टीला खूप ॲग्रेसिव्ह बैल आहे. तुम्ही बघताय आता बैल खाली म्हणजे शिस्तीचा बैल आहे, फक्त थोडा जास्त वेळ झाला तर बैल आता थांब नाही खाली, बैल सुटून जायला बघतोय. पण एकदम शिस्तीचा बादशाह खाली पण तो. आणि तो त्रास देतो, त्रास करतो, पण दुसऱ्या बैलाला त्रास होऊन देत नाही. स्वतः जरी गाडी सुटली तरी स्वतःच्या खेळावर उडून घेऊन बैल दुसऱ्या बैलाला घेऊन जातो. कारण सोनेरा केसरी मैदान त्यातही बघितलं, लय त्रास दिला लय त्रास दिला बैलानं. 3 वेळा बैल सुटून गेला सागरच्या हातातून. पण परत तुम्ही बघितलं असेल गट सेमी फायनल बैल सुटल्या बैल खेळावर घेऊन गेला. आणि खरोखर मी तुमच्या युट्यूब मार्फत सागरचा निकीचा आभार मानतो की एवढा बैल त्रास देऊन सुद्धा ते जीवाचं रान करून बैल सोडतात. बरं. आता ही गोष्ट सांगा, मथुरच्या बरोबर असता, बिनजोडला तुम्ही असता, आता गोट्यावर आहे, कुठली गोष्ट आहे की एवढं सातत्यपूर्ण टिकत आहे, टिकून पळणं आहे बैलाच्यात? अशी एक कुठली गोष्ट सांगाल? सगळीच बैल आहेत तुमच्याकडे, बी भरपूर बैल आहेत, आहार बी तोच देत आहे,
पण मथुरच्यात वेगळं पण काय दिसतंय तुम्हाला? आहार असा काय बदली नसतो. जो प्रत्येक नंदीला खुराक असतो, प्रत्येक नंदीला जो वैरणीचा असतो तेच असते आपल्या बैलाला, बाकी त्यात काय बदल नसतोय. पण सातत्य म्हणजे बैल आपला रागीट स्वभावाचा आहे आणि बैल खरोखर जातीवंत आहे. दादासाठी आणि तुमच्या सर्वांसाठी आणि चाहत्यांसाठीच पळतो बैल. अग्रेसिव्ह आहे पण मारतो का बैल, का फक्त भीती दाखवतो? नाही नाही, मारतो. भीती नाही दाखवत, खरोखर बैल मारतो. तुम्ही बघितलं असेल आता 100% बैल झुपताना सुद्धा मारतो. आणि ज्यावेळेस खूप अग्रेसिव्ह होईल ना तेव्हा तर सगळ्यांना मारतो बैल. बर. त्याचं शरीर आता म्हणजे कालांतराने बदल केला जातो, कधी कधी तयार केला जातो, कधी जेमतेम. आता कशी शरीराची सद्यस्थिती वाटते तुम्हाला? जी आता आहे ना त्याच प्रकारे त्याला तब्येत पाहिजे त्याची, कारण जास्त तब्येत झाली तर थोडासा त्रास देतो जास्तच खाली. मी ह्याही तब्येत त्याला ठीक आहे आमच्या हिशोबाप्रमाणे. आता जर तुम्ही बिनजोडचं हे जर करिअर बघितलं, त्याच्यानंतर 3 फेऱ्याचं करिअर बघितलं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की बैल ज्या वेळेस मैदानात येतो त्यावेळेस प्रचंड प्रेक्षकांचं प्रेम, त्यामुळे बैलाला ती विश्रांती भेटत नाही. तर काय सांगाल? 100% तुम्ही तर बघत असता बैल ज्यावेळेस आम्ही मैदानात नेतो, बैल गाडीतनं उतरवल्यापासून ज्या जागेवर आपण बैल बांधलाय तिथपर्यंत एवढी गर्दी असते की फायनल पळेपर्यंत बैलाच्या मागे खूप गर्दी असते की बैलाला विश्रांती पण भेटत नाही. आणि झुपताना सुद्धा सँडी भाऊ एवढं पब्लिक असते ना की बैल झुपाय सुद्धा आम्हाला येत नाही. त्या दिवशी खूप त्रास झाला आम्हाला सोनेरा केसरी मैदानात. एवढं त्याचं 74 फॅन आहेत की तिन्ही फेर आम्हाला खूप त्रास झाला बैल झुपायला सुद्धा. कधी कधी प्रसिद्धी मथुरला पाळण्यासाठी अडचणीत येते म्हणा. हा, येते ती कधी कधी येते, पण असू द्या त्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे तर बैल आपला पळतो एवढी वर झाले टिकून. बरोबर. चाहत्यांच्या आशीर्वाद असल्यामुळे. चाहत्यांचं प्रेम आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि वरनं काहीतरी एक अशी सगळ्या प्रारब्ध असतं, त्याशिवाय असला नंदी भेटत नाही. आता ज्यावेळेस तुम्ही इकडं गोट्या बांधता बैल त्यावेळेस रिॲक्शन काय असते? कारण महाराष्ट्राचा टॉपचा बैल दावणीला येतोय, नेरमध्ये कंटिन्यू चर्चा काय होती? अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे आमचं छोटंसं खेडेगाव आहे नेर म्हणून, म्हणजे कुणाला माहित पण नव्हतं. पण ह्या महादेवाच्या नंदीमुळं, ह्या देवामुळं अख्ख्या महाराष्ट्राला ते माहिती झालं. त्यातच खूप मोठं आम्हाला भाग्य वाटतं की एवढा मोठा महादेवाचा नंदी आमच्या दावणीला येतो. आणि सर्वात महत्वाचं की त्याचा 2 वर्ष बर्थडे आमच्या नेरमध्ये किंवा आमच्या गोट्यावर साजरा करायला मिळाला. ह्यातच आम्ही लय मोठं भाग्य आहे आमचं. मैदान जवळ आले की म्हणतात मथुर कुठं असेल, तर म्हणतात चला नेरला बघायला जाऊ, आणि त्यामुळे 2-3 दिवस सातत्यानं त्याचे फॅन्स बघायला येतात. हो, बैल आल्यापासून खूप कुठनं गाड्या येतात. ज्याला कळल की बैल इथं आलाय ते 100% गाड्या थांबतातच. काल पण बर्थडे होता बैलाचा, चिपळूण वगैरे, खंडाळा, शिरवळ असेल, माळशिरस, बऱ्याच लांब सगळी पब्लिक आलेलं. सकाळी 7:30 वाजल्यापासून केकचा कास चालू होते. जवळजवळ मी मोजले तर 21 केक झालेले आणि संध्याकाळी तर वेगळेच झालेले केक. कुणालाही आमंत्रित केलं? कुणालाही आमंत्रित केलं नव्हतं. शरीर बघितलं तर आता शरीर अधिक चांगलं आणि घटीव शरीर झाले का? म्हणजे कट्स वगैरे पहिल्यापासूनच होते पण अजून चांगले दिसायला लागलेत. हा, बैल तुम्ही बघता इतकी वेळ झालं बैल पळतोय, पण हाय असं शरीर आहे बैलाचं. तुम्ही बैलाचं चव बघू शकता, शरीर पूर्ण बघू शकता, पाय बघू शकता. हाय असं सगळं स्टेप मध्ये सगळं शरीर आहे स्टेप मध्ये बैलाचं. बरोबर. वय दिसत नाही, वय दिसत नाही. भागातलं मैदान पेडगाव जवळच मैदान आहे, तर मैदान जवळ असलं, सगळ्या गोष्टी आहेत, तर तयारी तर झाली पूर्ण, सगळी पैऱ्याची बी झाली, पण अजून काय असते तयारी? मानसिक दृष्ट्या कशी तयारी असते? कशा पद्धतीनं कॉर्डिनेशन असतं? कशा पद्धतीनं मैदानाच्या जायच्या अगोदर कशा गोष्टी चालू असतात ती सांगा. महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस एवढी मोठी मैदान असतात, पुसेगाव असू द्या, कोरेगाव असू द्या, माळशिरस असू द्या, वडकीचं मैदान, महत्वाचं पेडगावचं मैदान असू द्या, या मैदानाचा पायरा करताना आधी आमची मी असेल, शुभम असेल, आमचा गौरव असेल, दादा असतील, दादांच्या आणि आमचं सगळं कॉर्डिनेशन होतं पायरा कुठला करायचा. असं मैदान, एवढं मोठं मैदान आहे, मग त्या आमच्या सगळ्यांच्या हिशोबाने आम्ही पायरा करतो. आणि मग बैलाची काय असेल ती तयारी आमची असतेच. प्रत्येक म्हणजे बैल मुंबईत जरी असला तरी तीच तयारी असते. बैलाला व्यायाम वगैरे, किंवा इथं आला तरी तोच व्यायाम असतो, बैला तोच खुराक असतो, यात काय बदल नसते. फक्त पायऱ्याच्या बाबतीत फक्त आम्ही सर्वांचं तिघा जणांचं घेऊन पायरा करतो आम्ही. फाटीनुसार पैरा केला जातो का? म्हणजे फाटीची एकंदरीत स्थिती कशी आहे, उराटीचं रान आहे, कशा पद्धतीनं, माती प्रकार कुठले आहे, मातीचं रान आहे, कटणार, त्याच्यानुसार पैरा केला जातो. हा, 100% सँडी भाऊ ज्याप्रमाणे कटनाचं रान असो किंवा मातीचं रान असो त्या हिशोबात आम्ही पैरा करतो. आणि
पैऱ्याचं बऱ्यापैकी शुभमान दादा बघतात दोघे जण आणि तो पैरा आम्ही फिक्स करतो. आता ठीक आहे, बैलगाडी मालक म्हणून राहुलदादा पाटील सगळ्यांना माहिती आहेत, पण ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की बैल ठेवायचे, तर दडपण येतं का? कारण कसं बैल जास्त म्हणजे जिव्हाळ्यात आहे, प्रसिद्ध आहे, सगळ्यांच्या आवडीचा, तर दडपण येतं का? रात्री झोप लागते का? पण झोप लागायचा विषय म्हणजे बैलापाशी मी झोपतो, तिथं बेड आहे माझा, मी बेडवरच झोपतो. बैल आल्यापासून आता घरी झोपायलाच गेलो नाही. आणि सगळ्यात विषय म्हणजे संडीभाऊ दादाचा काळीज आहे बैल, आणि ते काळे दादा इथं ठेवून जातो. आणि मी पण माझ्या पोराच्या समानच बैलाला सांभाळ करतो ह्या जागेवर माझ्या बी. मित्रांनो, जास्त मुलाखत घेत नाही. पळायचे मथुरला आपल्याला 21 तारखेला रायबा बरोबर दिसेल, पण जसं सांगितलं की मुलापेक्षा जास्त जीव आहे राहुल दादांचा, पण म्हणले मलाही तेवढाच लावावा लागतो, मुला एवढाच जीव लावावा लागतो. म्हणून बघा, मथुर बरोबर असे टीम मेंबर असतात, असे सदस्य असतात, म्हणूनच मथुर यशस्वी होत असतो. मित्रांनो, समीर भैया आणि त्यांच्या दावणी एवढा दादाचा विश्वास आहे आमच्यावर की दादाचं काळीच दादा इथे ठेवून जातो. आणि गोट्यावर आम्ही दोघंच असतो, मी हनुमंत, म्हणजे रात्री आम्ही दोघंच असतो. मग दिवसा सकाळी ही सगळी पोरं असतात. ही पोरांनी व्यायाम करायला, बैलाला जर काय व्यायाम द्यायचा असेल किंवा काय औषध वगैरे पाजायचं असेल, काय करायचं असेल, तर ही सगळी मुलं असतात. ही सगळी कष्ट करतात. म्हणजे त्याच्या माग एवढा मोठा बैल, ही काय आपण पळतोय बैल, पण त्यामुळे खूप कष्ट आहे. सर्व टीम आमची, खूप मुंबईची टीम असू दे, घाटावरची असू दे, सर्वांचं खरोखर मनापासून मी आभार मानतो की सगळी एवढी बैलासाठी, दादाच्या नावासाठी कष्ट करतात. बरोबर, कष्ट करताय तुम्ही सांगितलं, आणि त्याचं फळ निश्चित मथुर पळण्यातून देतोय. पेडगावच्या मैदानाला शुभेच्छा. जसं सांगितलं की हॅट्रिक आहे मथुरची, हॅट्रिक ती हो. कोरेगावात हॅट्रिक करणारा मथुर आता पेडगावच्या मैदानात हॅट्रिक कराय सज्ज झालाय. धन्यवाद. धन्यवाद सर.